आई वडिलांचे पाठबळ, समर्थ गाडगेची राज्य पातळीवर महाराष्ट्राच्या अंडर 19 क्रिकेट संघात निवड. जिल्हा भूमापन अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न. धुळे शहरातील समर्थ गाडगे हा SVKM स्कूलमध्ये 11वी कॉमर्सचा विद्यार्थी असून महाराष्ट्राच्या अंडर 19 संघात स्पिन कटर स्पिनर बॉलर म्हणून त्याची निवड झाली. महाराष्ट्राच्या अंडर 19 क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी हिंगणघाट येथे नुकतीच निवड चाचणी पार पडली. त्यात समर्थ गाडगेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, त्यामुळे त्याची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली. समर्थला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मिळेल त्या मैदानावर जाऊन तो क्रिकेटचा सराव करत होता. तर त्याचे वडील भूषण रवींद्र गाडगे हे धुळे येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख विभागात कार्यरत असून आई सौ भावना गाडगे या गृहिणी असून काही वर्षे वडील हे नोकरीनिमित्त 6 वर्षे नागपूर कार्यरत होते. त्यामुळे आईने समर्थला पाठबळ देत क्रिकेटचा सराव करून घेतला. मालेगाव रोडवरील संस्कार अकॅडमी, अग्रवाल नगरातील हेल्दी स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी त्याने भरपूर सराव केला. समर्थने अनेक स्पर्धा गाजवल्या असून अंडर 14च्या धुळे जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील तो खेळला असून शिरपूर, नंदुरबार, जळगाव अशा विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे सहभाग नोंदवून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यासारखी बक्षिसे देखील त्याने पटकावली आहेत. आज तो राज्य पातळीवर अंडर 19 क्रिकेट स्पर्धेत खेळणार असल्याने धुळे जिल्ह्याच्या शिल्पीच्या मानाचा तुरा रोवला आहे. तर समर्थाच्या यशस्वी कामगिरीबद्दल माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, SVKM संस्थेचे चेअरमन संजय शेठ अग्रवाल, आमदार अनुप अग्रवाल, संजय गुजराती, वडील भूषण गाडगे, आई सौ भावना गाडगे, मामा बंटीभाऊ खोपडे, मयूर विलास खोपडे आदींनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर समर्थला देवा मोरे, संदीप शिंदे, राजन चौक यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान आई वडिलांच्या पाठबळामुळेच आपण राज्य पातळीवर मजल मारू शकलो. भविष्यात भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा समर्थने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर समर्थला अजून प्रोत्साहन मिळण्यासाठी आज दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भूमी अभिलेख कार्यालयात त्याचा भव्य असा सत्कार देखील करण्यात आला. धुळे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यास प्रोत्साहन देण्यात आले, तसेच त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी स्वाती लोंढे, भूमी अभिलेख उप अधीक्षक भूषण गाडगे, प्रमुख लिपिक सुनील नागरे, मुख्यालय सहाय्यक राकेश जाधव, अंकुश चौधरी, शिरस्तेदार सुरेखा पाटील, दीपक साळुंके, भटेश्वर वानखेडे, राहुल बागुल, सचिन पवार,